नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल विषयातील महत्त्वाचे 51 बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQs पाहणार आहोत. या प्रश्नामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, जिल्हे, नद्या, पर्वत, घाट, वनसंपदा, विविध भौगोलिक तथ्ये यांचा समावेश या प्रश्नामध्ये आहे. तर विशेष म्हणजे आपण फक्त योग्य उत्तर पाहणार नाही, तर प्रत्येक प्रश्नाचे सोप्या भाषेत सविस्तर स्पष्टीकरण समजून घेणार आहोत. त्यामुळे हे प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, MPSC, TET, विविध स्पर्धा परीक्षा आणि इतर सरकारी परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, किल्ला व वन्य प्राणी अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कुठले? तर कुठल्या जिल्ह्यातील? अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे की जिथं काय एक किल्ला आहे आणि वन्य प्राणी अभयारण्य आहे. तर कुठला जिल्हा आहे तो? अकोला जिल्ह्यातील कुठले ठिकाण आहे ते? तर बाळापूर, नरनाळा, धारगड आणि अकोला. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 नरनाळा. तर नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे आणि नरनाळा परिसर वन्यजीवांसाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे किल्ला व वन्यजीव अभयारण्य या दोन्ही संदर्भात योग्य उत्तर कुठलं आहे? तर नरनाळा हे उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2, मन व म्हैस या नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यात डॅश डॅश येथे झाला. कुठे झाला या दोन नद्यांचा संगम? तर पर्याय बघा, तेल्लारा, गांधीग्राम, बाळापूर आणि महान. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 बाळापूर. मन व म्हैस या नद्यांचा संगम बाळापूर जवळ होतो, त्यामुळे योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 बाळापूर. प्रश्न क्रमांक 3, अकोला जिल्ह्यातील संत गाडगेबाबा यांचा आश्रम डॅश डॅश येथे आहे. तर पर्याय बघा, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर, शिवणी आणि पातूर. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 मूर्तिजापूर हे योग्य पर्याय आहे. अकोला जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांचा आश्रम मूर्तिजापूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 4, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एकाच शहरात आहे? दोन्ही मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांचे मुख्यालय एकाच शहरात कुठल्या शहरात आहे? मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई. तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्हीचे मुख्यालय कुठं आहे? मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते? तर पर्याय बघा, तापी, गोदावरी, पूर्णा, भीमा. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 तापी. तापी नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. गोदावरी व तिच्या अनेक उपनद्या मुख्यतः पूर्ववाहिनी आहेत, त्यामुळे याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 तापी. प्रश्न क्रमांक 6, महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ डॅश डॅश जिल्ह्यात आहे. पर्याय बघा कुठले? सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 सातारा. तर महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे आणि पश्चिम घाटातील हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 7, कळसुबाई हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कुठलं पर्वत शिखर विचारलं त्यांनी? कळसुबाई. पर्याय बघा, नाशिक, ठाणे, पुणे आणि पर्याय क्रमांक 4 अहिल्यानगर. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 अहिल्यानगर. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून सध्याच्या प्रशासकीय नावानुसार ते कुठल्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. आणि शिखराची उंची किती आहे? कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर आहे आणि ते अहिल्यानगर नाशिक जिल्ह्याच्या सीमेच्या परिसरात आहे. प्रश्न क्रमांक 8, अमरावती शहराच्या पूर्वेला डॅश डॅश ही टेकडी आहे. तर कुठली टेकडी आहे? बघा, माल टेकडी, गाविळगड, बैतूल आणि यापैकी नाही. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 9, अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी या प्रदेशास पयनघाट असे म्हणतात. तर अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कुठल्या प्रदेशात पयनघाट असे म्हणतात, संबोधले जाते? तर पर्याय बघा, 1 मैदानी प्रदेश, दुसरा गाविळगड, तिसरा मेळघाटचा डोंगराळ प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर याचा योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 मैदानी प्रदेश. तर अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदीचा मैदानी प्रदेश पयनघाट म्हणून ओळखला जातो आणि मेळघाट हा काय डोंगराळ प्रदेश आहे आणि पूर्णा नदीचा मैदानी प्रदेश काय? पयनघाट असे संबोधले जाते, म्हणून पर्याय क्रमांक हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, अचलपूर हे तालुक्याचे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी आहे? कुठले ठिकाण तालुक्याचे? अचलपूर हे तालुक्याचे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी आहे असं विचारलेलं आहे. पर्याय बघा, शहानूर, पेडी, चंद्रभागा यापैकी नाही. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 चंद्रभागा. तर अचलपूर हे तालुक्याचे ठिकाण चंद्रभागा नदीकाठी वसलेले आहे. तर अंजनगाव सुरजी हे शहानूर नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना अमरावती जिल्ह्यात कोणी केली? कुठल्या छात्रालयाची स्थापना? श्रद्धानंद. तर अमरावती जिल्ह्यात कोणी केलेली आहे? बघा, पर्याय क्रमांक 1 डॉक्टर पंजाबराव देशमुख, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर दादासाहेब खापर्डे, पर्याय क्रमांक 3 शिवाजीराव पटवर्धन आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी काय केलेलं आहे? श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली. त्यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी हे कार्य केलेले आहे. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी हा खडक रूपांतरित खडक आहे. तर कुठला खडक आहे? पर्याय बघा कुठले दिले आहेत? ग्रॅनाइट, स्लेट, चुन खडक आणि यापैकी नाही. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 स्लेट. तर स्लेट हा रूपांतरित खडक आहे आणि शेल सारख्या अवसादी खडकावर उष्णता व दाबाचा परिणाम होऊन काय होतो? स्लेट तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, ब्रिटिश काळात चंद्रपूरला डॅश डॅश या नावाने संबोधले जात असे. तर कुठल्या नावाने? लोकपूर, इंद्रपूर, बांदा, चांदा. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे चांदा. तर ब्रिटिश काळात चंद्रपूरला चांदा या नावाने ओळखले जात होते. तर 1964 पर्यंत हे नाव वापरले जात असल्याचे
प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचा राजवृक्ष कोणता आहे? कुठला वृक्ष राजवृक्ष कोणता आहे असं विचारलेलं आहे. पर्याय बघा, बिजा, साल, साग, येन आणि पर्याय क्रमांक 4 कुठला आहे बघू आपण, आंबा. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 आंबा. तर महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा म्हणजे मँगो आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, चंद्रपूर जिल्ह्यात जैनाचे पवित्र तीर्थस्थान डॅश डॅश या शहरात आहे. पर्याय बघा कुठले दिले आहेत? मूल, भद्रावती, नेरी आणि वरोरा. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 भद्रावती. तर चंद्रपूर जिल्ह्यात जैनाचे पवित्र तीर्थस्थान भद्रावती या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 16, चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणत्या राज्याची सीमा आहे? कुठल्या जिल्ह्याच्या? चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणत्या राज्याची सीमा आहे विचारलेला आहे. पर्याय बघा, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 तेलंगणा. तर चंद्रपूरच्या दक्षिणेकडे तेलंगणा राज्याची सीमा आहे. प्रश्न क्रमांक 17, चंद्रपूर जिल्ह्यातील बारमाही वाहणारी नदी कोणती? तर याचा योग्य पर्याय कुठला आहे बघा, वैनगंगा, वर्धा, अंधारी, इरई. तर ह्या पर्यायापैकी योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 इरई. इरी ही काय? चंद्रपूर जिल्ह्यातील बारमाही वाहणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक 18, चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे मुख्य वन उत्पादन आहे. पर्याय बघा कुठले दिलेले आहेत? मोह, फुले, आवळा, अंधारी आणि तेंदूपत्ता. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 तेंदूपत्ता. तर चंद्रपूर व विदर्भातील जंगलामध्ये तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणावर मिळतो आणि त्याचा उपयोग मुख्यतः विडी उद्योगात होतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, ताडोबा राष्ट्रीय उद्यानात कोणत्या जलचर प्राण्यांचे प्रजनन होते? कुठल्या राष्ट्रीय उद्यानात विचारलेले ताडोबा? तर पर्याय बघा, साप, कासव, अजगर आणि पर्याय क्रमांक 4 काय? यापैकी नाही. तर हे तिन्ही ऑप्शन काय चुकीचे, म्हणजे हे नाहीत त्याच्यामध्ये. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात जलचर प्राण्यांचे साप नाही, कासव नाही, अजगर नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर यापैकी नाही. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यानात कुठल्या जलचर प्राण्यांचे प्रजनन केंद्र आहे? तर आपण म्हणू शकतो की मगर या जलचर प्राण्याचे प्रजनन केंद्र आहे ताडोबामध्ये. पण हे पर्याय चुकीचे आहे, साप, कासव, अजगर, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, माड या ग्रामातील पारंपरिक सांस्कृतिक केंद्राला डॅश डॅश असे म्हणतात. तर पर्याय बघा कुठले दिले आहेत? युवागृह, पागाई, गोटूल, वना. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 गोटूल. तर गोटूल ही आदिवासी समाजातील पारंपरिक सामुदायिक संस्था आहे आणि सामाजिक व सांस्कृतिक शिक्षणासाठी तिचे महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र वनाखाली असणारा जिल्हा कोणता? तर पर्याय बघा, चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी, गडचिरोली. तर आपल्या सर्वांना माहित आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र वनाखाली असणारा जिल्हा कुठला असेल? तर गडचिरोली जिल्हा आहे. द फॉरेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट असे त्याला संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 22, चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हा डॅश डॅश रोजी वेगळा करण्यात आला. तर कुठल्या पर्याय बघा दिलेले आहेत? 26 ऑगस्ट 1982, 26 ऑगस्ट 1984, 26 ऑगस्ट 1980 आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 26 ऑगस्ट 1982. तर गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झालेली होती. प्रश्न क्रमांक 23, विदर्भातील नागपूर विभागात एकूण जिल्हे किती आहेत? तर 5, 6, 7, 8. तर कुठला पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2 6. तर विदर्भातील नागपूर विभागात एकूण जिल्हे किती आहेत? 6 जिल्हे आहेत. कुठले कुठले आहेत ते? नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली असे 6 जिल्हे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, कृष्णा नदीचे उगमस्थान डॅश डॅश येथे आहे. कुठे आहे? पर्याय बघा, महाबळेश्वर, सातपुडा. पर्याय क्रमांक 3 कुठला आहे बघा? पर्याय क्रमांक 3 भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर. तर आपल्या सर्वांना माहित आहे कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 महाबळेश्वर. तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर परिसरातील पश्चिम घाटात झालेला आहे. प्रश्न क्रमांक 25, तोतला डोह धरण डॅश डॅश नदीवर आहे. तर पर्याय बघा कुठले ते? गोदावरी, वैनगंगा, वैतरणा आणि पेंच. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे, वैनगंगा. तोतला धरण वैनगंगा या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 26, नाशिक द्राक्षासाठी तर दौलताबाद कुठल्या फळासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय दिलेले आहेत केळी, सीताफळ, मोसंबी, सुपारी. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 सीताफळ. तर नाशिक द्राक्ष उत्पादनासाठी आणि दौलताबाद परिसर कुठल्या फळासाठी प्रसिद्ध आहे? सीताफळ या फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 27, जैतापूर येथे नियोजित अणुविद्युत प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर पर्याय बघा रत्नागिरी, सोलापूर, पुणे, नाशिक. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी. तर जैतापूर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 28, डॅश डॅश जिल्ह्यात बांबूची वने मोठ्या प्रमाणात आहे. 1 गडचिरोली, दुसरा रायगड, तिसरा भंडारा आणि पर्याय क्रमांक 4 अमरावती. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. तर गडचिरोलीच्या मोठ्या जंगलामध्ये बांबूचे प्रमाण लक्षणीय आहे. प्रश्न क्रमांक 29, भारतात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांश पाऊस हा डॅश डॅश प्रकारचा आहे. तर कुठला आहे? ईशान्य मान्सून, वायव्य मान्सून, नैऋत्य मान्सून आणि आग्नेय मान्सून. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 नैऋत्य मान्सून. तर भारतातील बहुतांश पाऊस जून ते सप्टेंबर दरम्यान येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 30 जोड्या जुळवा. तर याच्यामध्ये इकडं नावं दिलेली आहेत आणि इकडं राज्यांची नावं दिलेली आहेत. तर हे ठिकाण कुठल्या राज्यात आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 बघा कुठला आहे? ताडोबा. ताडोबा कुठं आहे? ताडोबा आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणून त्याचं र येईल. त्याच्यानंतर दुधवा. दुधवा कुठं आहे? दुधवा आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्याचं स येईल. त्याच्यानंतर हजारीबाग कुठं आहे? हजारीबाग आहे बिहारमध्ये. आणि बंदीपूर कुठं आहे? बंदीपूर आहे कर्नाटकमध्ये. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक बघू आपण. अला काय र? अला काय आपलं र बरोबर आहे. र कुठल्या पर्यायामध्ये आहे? पहिल्याच पर्यायामध्ये, त्यामुळे बाकीचे पर्याय बघायची गरज नाही. पण पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. ब ला स, त्याच्यानंतर क ला व आणि ड ला प. तर असे पण ट्रिक यूज करून तुम्ही उत्तर शोधून लिहू शकता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 31 जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर डॅश डॅश व्यक्ती मागील जन्माचे प्रमाण होय. तर पर्याय बघा कुठले दिले आहेत? 1000, 100, 10,000, लक्ष. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर जन्मदर म्हणजे एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे होणाऱ्या जिवंत जन्मांची संख्या होय. प्रश्न क्रमांक 32 पूर्व घाट व पश्चिम घाट हे जेथे मिळतात तेथे खालीलपैकी कोणते शिखर आहे? कुठले घाट? पूर्व आणि पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे कुठले शिखर आहे असं विचारलेलं आहे. पर्यायामध्ये दिले आहेत अण्णामलाई, कोरोमंडल, निलगिरी आणि यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे निलगिरी. तर पूर्व पश्चिम घाटाच्या मिलन प्रदेशाची निलगिरी पर्वतरांगा संबंधित आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नसलेले राज्य ओळखा. तर पर्याय बघा कुठले दिले आहेत? अंदमान निकोबार, दादर नगर हवेली, त्याच्यानंतर दीव दमण आणि यापैकी नाही. तर हे तिन्ही अंदमान निकोबार, दादर नगर हवेली आणि दीव दमण काय आहेत? केंद्रशासित प्रदेश असलेली राज्य आहेत आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये ऑप्शन दिलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 34 पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे असं विचारलेलं आहे. पर्याय बघा काय दिले आहेत? मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड. तर ह्याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश. तर पन्ना ही जिल्हा प्रदेश मध्य प्रदेशातील प्रसिद्ध हिरा उत्पादक प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 35 शक कालगणनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून होते? तर पर्याय बघा कुठले? इसवी सन पूर्व 58, इसवी सन पूर्व 78, इसवी सन 58 आणि इसवी सन 78. तर ह्याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 इसवी सन 78. तर शकची सुरुवात इसवी सन 78 पासून मानली जाते. प्रश्न क्रमांक 36 भारताने पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेतली? पर्याय बघा कुठले दिले आहेत? मे 1971, जून 1974, त्याच्यानंतर मार्च 1988 आणि मे 1974. तर ह्याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 मे 1974. भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानातील पोखरण येथे पहिली अणुचाचणी केलेली होती. प्रश्न क्रमांक 37 भारतातील पहिली दुमजली रेल्वे गाडी कोणती? भारतातील कुठली पहिली दुमजली रेल्वे गाडी कोणती? पर्याय बघा कुठले दिले आहेत? पर्याय क्रमांक 1 पॅलेस ऑन व्हील्स, पर्याय क्रमांक 2 राजधानी एक्सप्रेस, पर्याय क्रमांक 3 डेक्कन क्वीन आणि पर्याय क्रमांक 4 सिंहगड एक्सप्रेस. सिंहगड एक्सप्रेसने 1978 मध्ये भारतातील पहिल्या दुमजली रेल्वे गाडीच्या सेवेची सुरुवात केली होती आणि त्या रेल्वेचे काही डबे काय होते? दुमजली होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे सिंहगड एक्सप्रेस. प्रश्न क्रमांक 38 डॅश डॅश या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो. पर्याय बघा कुठले दिले? राजस्थान, कच्छ, गोबी, सहारा. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 गोबी. दिलेल्या पर्यायामध्ये गोबी हे आशियातील प्रसिद्ध विशाल वाळवंट आहे. आणि प्रश्न क्रमांक 39 भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर पर्याय बघा कुठले? बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि हरियाणा. तर योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 झारखंड. तर झारखंड हे कोळसा, लोखंडाचे धातू, अभ्रक इत्यादी खनिजांनी समृद्ध राज्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 सर मॉन्टेरिमर ड्युरांड या इंग्रज प्रतिनिधीने डॅश डॅश या 2 देशांमध्ये सीमारेषा निश्चित केली आहे. तर पर्याय बघा कुठले दिले आहेत? पाकिस्तान व भारत, भारत व नेपाळ, पाकिस्तान व म्यानमार, पाकिस्तान व अफगाणिस्तान. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान व अफगाणिस्तान. तर ड्युरांड रेषा अफगाणिस्तान आणि तत्कालीन ब्रिटिश भारत यांच्यात निश्चित करण्यात आली. आज ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेशी संबंधित आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 कुद्रेमुख लोह प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कुठला प्रकल्प आहे? कुद्रेमुख लोह. तर पर्याय बघा कुठले आहे? तेलंगणा, झारखंड, कर्नाटक, छत्तीसगड. तर ह्याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. तर कुद्रेमुख हे कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात आहे आणि ते लोह खनिजासाठी काय प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 42 टेहरी धरण डॅश डॅश या राज्यात आहे. पर्याय बघा कुठले दिले? उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पर्याय क्रमांक 4 काय आहे? पंजाब. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. तर उत्तराखंड टेहरी हे धरण कुठल्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यात आहे, भगीरथी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या देशातून विषुववृत्त जाते? विषुववृत्त कुठल्या देशातून जाते? पर्याय दिलेले आहेत ब्राझील, भारत, अमेरिका, जपान. पर्याय क्रमांक 2 कोलंबिया, केनिया, इंडोनेशिया. पर्याय क्रमांक 3 ब्राझील, चीन, जपान. पर्याय क्रमांक 4 व्हेनेझुएला, सुदान आणि थायलंड. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 तर कोलंबिया, केनिया आणि इंडोनेशिया येथून विषुववृत्त जाते. प्रश्न क्रमांक 44 वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमानुसार खालील शहरांचा योग्य पर्याय निवडा. तर पर्याय कुठले दिले बघा? कोची, कलकत्ता, दिल्ली, पाटणा. पर्याय क्रमांक 2 कोलंबिया, केनिया, इंडोनेशिया. पर्याय क्रमांक 3 कोची, कलकत्ता, पाटणा, दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 कोलकाता, कोची, पाटणा आणि दिल्ली. तर ह्याचा पर्याय योग्य कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 तर कोची, कलकत्ता, पाटणा आणि दिल्ली
हा पर्याय काय या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 45 खालील पिके व संबंधित राज्यांच्या जोड्या जुळवायचे. तर पर्यायामध्ये हे प्रश्नामध्ये काय दिले, इकडे पिकं दिलेली आहेत, इकडे राज्य दिलेली आहेत. तर आपल्याला ते सोडवायचं आहे. तर तांदूळ कुठल्या राज्याचा आहे, तर तांदूळ आहे पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू म्हणून पर्याय क्रमांक हे 3 येतं. त्याच्यानंतर मका उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाब. आणि ऊस कुठं येतं, ऊस उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. म्हणून पर्याय कुठला बरोबर आहे, याचा पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसून येत आहे. अ ला 3 तांदूळ पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. ब ला 2 मकाला काय उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब. आणि क ला 1 ऊस उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 खालीपैकी चुकीची जोडी ओळखा. प्रमुख नद्या व काठावरील शहरे. तर जोडी कशाचे, नदी आणि काठावरचे शहरे असे जोडी आहे आणि त्यातली चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. तर प्रश्न काय दिला, क्षिप्रा, उज्जैन, हुगळी, कोलकाता, कृष्णा, विजयवाडा, तापी, सुरत. तर याच्यामध्ये चुकीचा पर्याय कुठला, पर्याय क्रमांक बघा अ व ब, त्याच्यानंतर ब व क व ड आणि पर्याय क्रमांक 4 एकही नाही. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, एकही नाही. कारण चारही जोड्या आणि काठावरची शहरे हे योग्य जोड्या आहेत चारही. क्षिप्रा कुठं आहे, उज्जैन. हुगळी नदीच्या काठी कुठला आहे, कोलकाता. आणि कृष्णा नदीच्या काठी विजयवाडा आहे आणि तापी नदीच्या काठी सुरत आहे. चारही जोड्या बरोबर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य असल्याचे गणले जाते. तर कुठला आहे बघा, कर्नाळ, सुलतानपूर, भरतपूर, घटप्रभा. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 3 भरतपूर. तर राजस्थानातील भरतपूर पक्षी अभयारण्य काय आहे, म्हणजेच केवळादेव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आणि जगातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्यापैकी एक अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 48 भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते. तर कुठला आहे बघा, पंबन, माजुली, मुचकुंद आणि फरावका. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे, पर्याय क्रमांक 2 माजुली. तर आसाममधील माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीतील प्रसिद्ध नदी बेट आहे. ते नदी बेट म्हणून विशेष प्रसिद्धीत आलेले आहे. प्रश्न क्रमांक 49 पानिपत हे स्थळ खालीपैकी कोणत्या राज्यात आहे. कुठलं स्थळ विचार, पानिपत. पर्याय बघा उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा. तर याचं योग्य पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 4 हरियाणा. पानिपत हे स्थळ हरियाणा या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 50 कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक आहे. तर कुठली खाडीचं आहे, तर इथं नावं दिलेली आहेत, तेरेखोल, त्याच्यानंतर धरमतर, उल्वा आणि सावित्री. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे, पर्याय क्रमांक 1 तेरेखोल. तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील विस्तार तेरेखोल नदी ते खाडीपर्यंत मानला जातो. आणि तेरेखोल नदी महाराष्ट्र, गोवा आणि सीमेशी संबंधित आहे. आणि खाडी कुठली आहे, तेरेखोल खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे. प्रश्न क्रमांक आपण शेवटचा क्वेश्चन बघतोय. प्रश्न क्रमांक 51 तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट उतरावा लागतो. तर कुठून जायचं आहे, महाबळेश्वर येथून कुठं जायचं आहे, पोलादपूर येथे जाताना कुठला घाट लागतो असं विचारलंय. पर्याय बघा आंबा, आंबेनळी, पसरणी, वरंदा. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे, आंबेनळी. तर महाबळेश्वरकडून कोकणातील पोलादपूरकडे उतरताना आंबेनळी घाट लागतो. हा घाट महाबळेश्वर आणि पोलादपूर यांना जोडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल विषयातील एकूण 51 महत्त्वाचे एमसीक्यूज प्रश्न आणि त्याच्या योग्य उत्तरासह आणि सविस्तर स्पष्टीकरणासह पाहिले. आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे एमसीक्यूज, प्रश्न उत्तरे आणि सोप्या भाषेतील स्पष्टीकरणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा या 51 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही महत्त्वाचे प्रश्न एमसीक्यूज घेऊन येणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा आणि आपल्या यशाचे ध्येय गाठत राहा. धन्यवाद.